सर्वांचा बहुजनांचा आवाज आला, आपला लोकनेता आला. थांबना दादा, इकडे आल्या. येतात समाधान कोळेकर बोलतात. हॅलो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशचे आराध्य दैवत असलेल्या श्री बिरोबाच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम समाज बांधवांचं मी आरेवाडी ग्रामस्थ बिरोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं बहुजन बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मित्रांनो, आपण आतापर्यंत खूप मोठी आरोळी दिली, पण आता बिरोबाच्या नावानं चांग भल्याची आरोळी संपूर्ण प्रस्थापितांना धडकी भरली पाहिजे अशा पद्धतीची आपण आरोळी द्यायची आहे. बोला बिरोबाच्या नावानं. हात वर करून हा बहुजनांचा आवाज एवढा मोठा गेला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्राला समजला पाहिजे की हा बहुजनांचा मेळावा धनगराच्या ढाण्या वागानं बहुजनांच्या ढाण्या वागानं घेतलाय. बोला बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं. तुम्हा सर्वांच्या मदतीनं हे अनेक कोटी रुपयाचं मंदिर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने उभारलंय. तुमच्या सर्वांच्या खिशातल्या एक एक रुपयानं उभा राहिलेला आहे. याच मंदिराच्या साक्षात समोर आज बिरोबाच्या समोर हा दसरा मेळावा आपला उभा राहिलेला आहे. 2016 साली सर्वप्रथम दसरा मेळावा गोपीचंद पडळकर साहेबांनी जाहीर केला. आज 9 वर्ष पूर्ण झाली, पण या 9 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरावा असं नेतृत्व पैदा झालं. एक शेळ्या महाग जगणारं पोरग एक गोरगरिबांचं कैवारी बनलं आणि प्रस्थापितांच्या छातीवरती थया थया नाचायला उभा राहिलं. सांगली जिल्ह्याचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आता मी बिरोबाचरणी प्रार्थना करतो त्याच गोपीचंद पडळकरांनी एक दिवशी या भारत देशाचं सुद्धा नेतृत्व करावं. आम्ही सर्वांनी जर या बहुजन समाजानं जर एकजूट बांधली तर आमचा एक गोपीचंद पडळकर काय हो, हजारो गोपीचंद पडळकर या गावागाड्यात तयार होतील. आता आमचा समाज जागृत झालाय आणि आता जागृत झालाय समाज, त्यामुळे कोणी फसवायची भूमिका आम्हाला करायची नाही. श्रीकृष्णाने जसं कालिया नागाचा छाताडावरती बसून त्याचा गर्वहरण केलं होतं, तशाच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात तयार झालेलं एक नेतृत्व या महाराष्ट्राच्या प्रस्थापितांच्या छातीवरती थया थया नाचून त्यांचं गर्वहरण करायला तयार झालंय. गोपीनाथ मुंडे साहेबांचं जेव्हा निधन झालं तेव्हा या बहुजनांचा वाली कोण म्हणून असा या बहुजन समाजाला प्रश्न पडला. त्यावेळी आटपाडी सारख्या दुष्काळी भागातनं पश्चिम महाराष्ट्रातनं एक पोरग तयार झालं आणि त्यांचं नाव झाले गोपीचंद पडळकर साहेब. जास्त वेळ मी घेत नाही मित्रांनो, अनेक वक्ते बोलणार आहेत. पुन्हा एकदा एकतेची वज्रमुठ बांधायची आहे आणि गोपीचंद पडळकर साहेबांना विधानसभेमध्ये पाठवायचं आणि तेही कॅबिनेट मंत्री म्हणून. बोला बिरोबाच्या नावानं. धन्यवाद. आला बहुजनांचा नेता आला, आपला लोकनेता आला. एकदा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांसाठी. महाराष्ट्र का शेर आया, महाराष्ट्र का वो तरफदार नेता आपके सामने आ रहा है दोस्तों. ये गोड, ये गोड. अरे आवाज दो. ये गोड, ये गोड. महाराष्ट्र का वो नेता, महाराष्ट्र की वो धन्यवाद, महाराष्ट्र का धन्यवाद, महाराष्ट्र का धन्यवाद. आपल्या प्रस्थापितांचा है तो करदन का, गोरगरिबांचा तो श्रावण बाळ. प्रस्थापितांचा है तो करदन काळ, गोरगरिबांचा तो श्रावण बाळ. अन्यायाचा झाला धुरणीचा, इथल्या मातीशी जोडली त्याचीच नाळ. मैदानी आला या ठोकून दंड, बहुजनाचा गोपीचंद. अरे एकच छंद आमचा गोपीचंद, एकच छंद है आमचा गोपीचंद. एकच छंद आमचा गोपीचंद,
एकच छंद आमचा गोपी चंद. कधी घेऊन गजीचा ढोल असं ओळखून मातीचं मोल, कधी हातात घेऊन काठीर, कधी घोंगड खांद्यावर, कधी घेऊन गजीचा ढोल असं ओळखून मातीचं मोल, कधी हातात घेऊन काठीर, कधी घोंगड खांद्यावर, घालून पटका मारतोय फटका अन्यायाच्या मुळावर. अरे एकच छंद आमचा गोपी चंद, एकच छंद आमचा गोपी चंद. लोकनेता आला. बसा. हे सगळे खाली चला, हे सगळे खाली चला. आता माझी विनंती आहे. बहुजनांचा हृदय सम्राट असा दरार आहे त्याचा जबराट, त्याच्या शब्दाला अशी धार होतो विरोधक गप्पगार. चला स्टेज वरची सगळी मंडळी आपण समोरच्या बाजूला बसून घ्या आणि एक तोप करारतीये जो आवाज सांगली जिल्ह्याला आपला केला. आणि शेठ तुम्ही अनेक गोपीचंद तयार केले आणि याच महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं एक आवाज या महाराष्ट्राला आरेवाडीच्या बनात पुन्हा एकदा आपलं असं करतोय. विनंती करतोय दादा लवटे यांना आपण आपलं मनोगत 2च मिनिटात व्यक्त करावा. सर्वांनी हात वर करा. ज्या माणसानं या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची, गोरगरिबांची, 18 पगड जातीची, आडल्या नडल्याची पोरं पुढारी केले ते गोपीचंदजी पडळकर साहेब व्यासपीठावरती आहेत. आपण सगळ्यांनी 2 हात वर करायचा आहे आणि एकच घोषणा द्यायची आहे, एकच छंद. अरे एकच छंद, अरे एकच छंद. बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. अरे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील बाळूमामाला मानणारे बिरोबाचे भक्त आणि ज्या माणसानं या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं नेतृत्व तयार केली, गाव खेड्यातली मेंढरा मागली, शेळ्या मागली, गुरा मागली, वसईला जाणारी, फॅक्टरीला जाणारी, मोलमजुरी करणारी 18 पगड जातीची पोरं राजकारणात नेता म्हणून आणली. त्या माणसाचं राजकारण, समाजकारण तुम्ही बघत असताना या महाराष्ट्रात अनेक दसरा मेळावे होतात, पण बहुजनांना न्याय देणारा एकच मेळावा या महाराष्ट्रात होतो, तो आरेवाडीच्या बिरोबाच्या बनात बहुजनांचा दसरा मेळावा. आणि ते भाग्य माझ्या नेता गोपीचंदजी पडळकर साहेबांना लाभलं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे संघर्षाचे साथीदार आहात. एका पडळकरवाडी सारख्या खेड्यामध्ये गरिबाच्या घरात आलेलं जन्माला पोरग या महाराष्ट्राच्या प्रस्थापितांच्या छातीवर ज्या वेळेस थया थया नाचायला लागलं त्या वेळेस तुम्हाला इतिहास माहितीये. अनेक गड्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं नेत्याला बदनाम करण्याचं ठरवलं. काही जणांनी सुपाऱ्या द्यायचा उद्योग काही केला, काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या नेत्याच्या पाठीमाग बाळूमामा आणि बिरोबाची एवढी मोठी ताकद आहे की नेत्याच्या केसालाही धक्का लावण्याचं धैर्य धाडस कुणाचं महाराष्ट्रात झालं नाही. तुम्हा सगळ्याला ज्ञात आहे, एक एक दिवस माझ्या नेत्यानं पोटाला अन्न खाल्लं नाही, घरादाराचा विचार केला नाही, घरावरती तुळशी पात्र ठेवलं.
बहुजनांची 18 पगड जातीची पोरं राजकारणात टिकली पाहिजेत म्हणून ज्या ज्या वेळेस राज्यामध्ये आरक्षणाचा विषय आला, नाव फक्त पुढे एक येतं, गोपीचंद पडळकर. एसटी कामगारांचा प्रश्न आला, नाव एक येतं, पडळकर साहेब. अंगणवाडीच्या सेविकांचा विषय आला, नाव एक येतं, गोपीचंद पडळकर साहेब. रामोशी समाजाला महामंडळ करायचा असू द्या, लिंगायत समाजाला महामंडळ द्यायचा असू द्या, नाव एक येतं. लोणार समाजाला महामंडळ द्यायचा असू द्या, नाव येतं बहुजन नायक गोपीचंदजी पडळकर साहेब. निश्चितपणे एमपीसीच्या विद्यार्थ्यांचा लढा लढत असताना याच वागानं महाराष्ट्रात अनेक अधिकारी घडवलेत, याचं तुम्ही साक्षीदार आहे. अरे या देशात गोमातेला दर्जा देण्यासाठी या महाराष्ट्रात बंदी असताना सरकारच्या छताडावर उभा राहून महाराष्ट्रात पहिली बैलगाडी पळवणारा जर पट्ट्या कोण असेल तर त्यांचं नाव आहे गोपीचंदजी पडळकर. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यासाठी जीवाची बाजी लावणारा पट्ट्या कोण असेल तर गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत. साहेब, धनगराचं बोगस दाखलं रद्द करण्याचं काम तुम्ही केलं. महाराष्ट्रातला लोणारी म्हणतो पडळकर पाहिजेत, वंजारी म्हणतो पडळकर पाहिजेत, 18 पगड जातीची माणसं म्हणतात पडळकर शेठ या ठिकाणी पाहिजेत. निश्चितपणे या महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम केलं. खेड्यापाड्यातला पिंजल्याला गोरगरिबाच्या 18 पगड जातीच्या तरुणाला न्याय देण्याची भूमिका तुमच्या माध्यमातून झालं. तुमचं विधानसभेत भाषण ऐकताना गोरगरिबाची पालावरती राहणारी, ऊसतोडीला जाणारी माता भगिनींच्या अंगावरती सरसरून काटा येतो. एवढ्या वर्षात आमच्या व्यथा, आमचं प्रश्न कुणीच मांडलं नाहीत. या बहुजन नायकानं आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. साहेब, तुमच्यावरती बिरोबा, मायाक्का, बाळूमामा बेहेत खुश आहेत. त्यांना माहिती आहे या कपाळाच्या भंडाऱ्याला किंमत या महाराष्ट्रात जर कुणी निर्माण केली असेल तर त्यांचं नाव आहे गोपीचंदजी पडळकर साहेब. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाड्या विद्यापीठाला नाव देत असताना या राज्यामध्ये खूप मोठी क्रांती झाली होती. दलितांची असंख्य पोरं त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली होती. पण माझ्या या बहुजन नायकानं उडिल्या देवी होळकर करण्याचं भाग्य कुणाला लाभलं असेल तर ते फक्त पडळकर साहेबांमुळे लाभलं. बोलण्यासारखं साहेब भरपूर आहे, पण एवढंच या ठिकाणी बोलतो. ज्ञानोबा माऊली नंतर वळकुंट नाही, मेघासारखं गरजन नाही, गरुडासारखी भरारी नाही, रावणा एवढी श्रीमंती नाही, बिरोबा सारखा साहेब दैवत नाही, आणि तुमच्या शिवाय या बहुजनांना पर्याय नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. जोरदार टाळी झाली पाहिजे दादा लवठे यांच्यासाठी. शेठ बारामतीला पोहोचली पाहिजे. एकदा हात वरती, जोरदार टाळी दादा लवटेंसाठी. आणि या महाराष्ट्रात उद्योग उभा राहिला, हाताला उद्योग व्यवसाय दिला, त्या रतन टाटा काळाच्या पडद्याआड गेले. एक रत्न काळाच्या पडद्याआड गेला. त्या रतन टाटांच्या फोटोचं पूजन करून आपण त्यांना श्रद्धांजली. अरे अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं अहिल्या देवींच्या मूर्तीचं पूजन हो. बेडर समाजाचं संघटन ज्या माणसानं उभं केलं त्या दौलत नानांचं मनोगत होईल, त्यानंतर अहिल्या देवींची आरती होईल आणि त्यानंतर शेठ आपलं मनोगत होईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं. हात वरती करायचे, दिसायला खूप छान दिसतं बघ. सगळ्यांनी फिरून येळकोट सदगत छंद छंद छंद. रतन टाटांच्या फोटोचं पूजन या ठिकाणी या रेवण ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पुढे
चला उभं राहायचं, रतन टाटांना श्रद्धांजली व्हायची आहे. अरेवाडी बनात आमचा बहुजन समाज सुद्धा रतन टाटाच्या खऱ्या अर्थानं त्यांचं स्मरण आजच्या अरेवाडीच्या बनामध्ये करतो. प्रेट सावधान. प्रेट विश्राम. आणि यानंतर आपण सर्वांशी बोलताय. या महाराष्ट्रातला रामोशी समाज एकत्र केला, जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र पालथा घातला. त्या धरण्य रामोशी बेडर समाजाचे नेते आणि गोपीचंदजी पडळकर साहेबांसोबत एक राम लक्ष्मणाची जोडी आहे. नाव दौलत नाना शितोळे. एकदा हात वरती, जोरदार टाळी अधन्य नानांसाठी. येळकोट 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 येळकोट. बिरोबाच्या नावानं आज या बहुजनांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व बहुजन समाज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मेळाव्यासाठी जमलेले आहात. आपल्या नेत्याच्या हा मेळावा ज्यांनी बहुजन समाजाकरता अख्खं आयुष्य दिलेलं आहे. बहुजन समाजामध्ये अनेक 18 पगड जाती येतात, एकटा धनगर समाज नाही. आणि ह्या सर्व समाजाकरता ज्यांनी जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि प्रत्येक बहुजन समाजातल्या व्यक्तीला काय लागतं, त्याची काय अपेक्षा आहे, त्याचे काय काम आहे, हे सर्व जाणून घेतात. आणि त्याच्यावर ते ताकदीने काम करणारा हा नेता आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. मित्रांनो, आपलं आपणच जपलं पाहिजे. आपल्या नेत्याला आपणच जपलं पाहिजे. आपल्या नेत्यावरती अनेक संकट आल्यात. आपल्या नेत्याला अनेक संकट आपल्या नेत्यावरती येणार आहेत. ज्या वेळेस एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा एवढा मोठा नेता होतो, महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती एकत्र करतो आणि ज्या वेळेस हे सर्व डोळ्यामध्ये आपल्या प्रस्थापितांच्या डोळ्यामध्ये खुपतं, त्यावेळेस आपल्या नेत्याला आपण जपणं गरजेचं आहे. आपण आपल्या हातावरती जसा फोड येतो आणि तो जपतो, त्याप्रमाणे आपल्या नेत्याला जपणं गरजेचं आहे. आणि ही जपणं जी आहे एकट्या धनगर समाजाने नाही, कारण गोपीचंद पडळकर साहेब हे एकट्या समाजाकरता, धनगर समाजाकरता नाही तर 18 पगड जातींकरता काम करत असतात. मी पाहत असतोय, आपण कंटिन्यू आपण ह्या ठिकाणी पाहताय की रामोशी समाजाचं का असन, नाभिक समाजाचं असन, वडरी समाजाचं असन, लिंगायत समाजाचं असन, धनगर समाजाचं असन, बौद्ध समाजाचं असन, मातंग समाजाचं असन, नाभिक समाजाचं असन, अनेक 18 पगड जातींकरता ज्या ज्या कामं त्यांच्यापर्यंत येतात ती कामं पूर्ण करण्याचं काम हा नेता करत असतो. आपण पाहिलं की याच्यामध्ये ज्यावेळेस रामोशी समाजाचे अनेक प्रश्न होते, या महाराष्ट्रामध्ये बापट साहेब असतील किंवा बाबूराव पाचरणे साहेब असतील, त्यांनी ते मांडले. अनेक प्रश्न त्यांनी ते पूर्ण करून घेतले, पण ते त्या काळाच्या पडद्याआड गेले, देवाघरी गेले आणि त्याच्यानंतर रामोशी समाजाला व बाकीच्या समाजाला न्याय मिळवून देणारा नेता राहिला नाही. आणि त्यानंतर आपले गोपीचंद पडळकर साहेब एकत्र आले आणि त्या ठिकाणी आपल्याला अनेक मागण्या आपण मांडल्या. मी खास करून माझ्या समाजाला या ठिकाणी सांगणार आहे की आपण गोपीचंद पडळकर साहेबांपाठीमागे राहण्याचं कारण,
गोपीचंद पडळकर साहेबांपाठीमागं ताकदीने राहण्याचं कारण एक आहे की आपल्याला कुणीही वाली नाही, आपलं कुणीही आपल्याला साथ देऊ शकत नाही. रामोशी समाजाने भांडणच केली पाहिजे, धनगर समाजाने भांडणच केली पाहिजे. एका हातात हात घालून ही जात राहिली नाही पाहिजे. ही सर्व या प्रस्थापितांचं आत्तापर्यंतचा कारभार आहे आणि ती मोडून काढण्याचं काम आदरणीय आपल्या पडळकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगन की पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला बहुजन समाजाला एक खूप मोठा नेता होऊन गेले ह्या महाराष्ट्रामध्ये. मुंडे साहेबांनी अनेक जाती धर्मातले लोक एकत्र केली. आज ते मुंडे साहेब नाही आहेत. आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दुसरे मुंडे साहेब गोपीचंद पडळकर साहेबांच्या याच्यातून आपल्याला दिसतात. आणि ह्या नेत्याला म्हणून मी म्हणतो की अख्ख्या बहुजनांनी जपला पाहिजे, अख्ख्या बहुजनांनी याला जीव लावला पाहिजे. काही ठिकाणी असं पाहायला मिळलं, मागल्या एका मेळाव्यामध्ये, बहुजनांच्या मेळाव्यामध्ये, ओबीसींच्या मेळाव्यामध्ये काही लोकांनी चेष्टा केली. इंदापूर सारख्या ठिकाणी चेष्टाच मी माझ्या याने होतंय की त्या ठिकाणी चेष्टा केली, काही ठिकाणी त्या ठिकाणी चप्पल फेकून मारली. म्हणजे माझ्या हिशोबानेची चेष्टा आहे. अरे आम्ही जर चेष्टा केली तर, आमच्या जातीने जर चेष्टा केली तर काय होईल? तुमची पळताभुई थोडी होईल. हे या ठिकाणी आव्हान करतो की आपण आपल्या लायकीप्रमाणे प्रत्येक जण राहा. गोपीचंद पडळकर धनगर समाजामध्ये जरी जन्माला आला असला तरी 18 पगड जातींकरता तो काम करतो. 18 पगड जाती त्यांच्या पाठीमागं आहे. आणि खास करून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं, ह्या महाराष्ट्राचं चाणक्य ज्याला म्हणलं जातं, ह्या महाराष्ट्राचं बहुजन समाजाचं दैवत ज्याला मानलं जातं, ते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या गळ्यातला ताईत म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब आहेत. या ठिकाणी आपल्याला सांगतो, मी माझ्या बहुजन समाजाला या ठिकाणी सांगणार आहे की आपण आत्तापर्यंत अनेक लोकांच्या कामं केली, अनेक लोकांना आपण निवडून दिलं, अनेक लोकांच्या जे इलेक्शनमध्ये उभे राहिले की त्यांच्याकरता आपण पुढं पळलो. आता आपलं बघा, आपल्या नेत्याला सांगा, आपला नेता पण ह्या ठिकाणी उभा राहणार आहे. त्या नेत्याकरता कुणाला सांगावं नाही लागलं पाहिजे. आपल्या नेत्याला ह्या मतदारसंघामध्ये, जत मतदारसंघामध्ये यावा सुद्धा लागलं नाही पाहिजे. तुमची जबाबदारी आहे सर्वांची निवडून द्यायची. कारण ह्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 मतदारसंघ मिळणार आहेत आणि त्या जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे. त्यांना जबाबदारी मोठी आहे. त्यामुळं आपल्या नेत्याला कसं निवडून आणायचं, कसं त्या ठिकाणी करायचं, आपली ह्या जबाबदारी आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी परत एकदा ह्या बिरोबाच्या मंदिराच्या समोर सांगतो की रामोशी आणि धनगर हा गोंगडीचा जो धागा आहे, ह्या धागाप्रमाणे इनलेला आहे. ह्या रामोशी आणि धनगरांचं जे नातं आहे हे पिवळ्या भंडाऱ्याचं नातं आहे. आणि पिवळ्या भंडाऱ्याचं नातं आपण सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये जपलं पाहिजे. मी परत एकदा सांगतो, वर हात करून या बिरोबाच्या मंदिरामध्ये आपल्याला शपथ घ्यायचे की आपल्या ह्या नेत्याला कुठलीही टच झाली नाही पाहिजे. आपल्या ह्या नेत्याचं रक्षण आपण करणार आहे का? सगळेजण आपल्या ह्या नेत्याचं रक्षण आपल्याला करावं लागणार आहे, ताकद उभी करावं लागणार आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. रामोशी समाज आणि बहुजन समाज 18 पगड जाती तर मागं आहेच, पण आपण सुद्धा या ठिकाणी आपण शब्द दिलेला आहे असं या ठिकाणी मी सांगतो. मी परत एकदा या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. धन्यवाद. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे दौलत नानांसाठी. आणि यानंतर आपला बहुजनांचा नेता, आपला लोकनेता, अरे सदानंदाचा मी विनंती करतो शेठ, आपण पुढे आपला सन्मान या अरेवाडीच्या बनामध्ये सर्व पुजारी मंडळींच्या शुभ हस्ते होतोय. अरेवाडीच्या बनातली एक स्वाभिमानाची टाळी, बहुजनांची टाळी, आपली एक कौतुकाची टाळी आपल्या गोपीचंद पडळकर साहेबांसाठी. आवाज कमी येतोय, आवाज पाहिजे. अरे छंद
लोकनेता, आपला बहुजनांचा नेता, आपला शेठ गांधीची गदा सुद्धा आणली आहे. या पुढं एका चिंचणीची पुजारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि शेठला या ठिकाणी गांधीची गदा या ठिकाणी देतात. विनंती करतो बायाकर चिंचणीचे सगळे पुजारी कशी वाढली माहिती आहे. येतो रामोसी बेधर समाजाची संरक्षणाची ढाल आणि घोंगडा गोपी शेठ आपल्या खांद्यावरती पांघरला जात आहे आणि कुऱ्हाड सुद्धा दिली जातीये. शेठनी सांगितलं होतं जिथं अन्याय होईल तिथं बापू बिरू हा, आणि म्हणूनच ही बापू बिरूंची स्वाभिमानाची कुऱ्हाड गोपी शेठने हातामध्ये घेतली. एकदा जोरदार टाळी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांसाठी. बाकीचे सगळे आपण सर्वांनी समोरच्या बाजूला असणं आरती होईल. दादा आरती तयार ठेव. ओके घ्या चला. सगळ्यांनी उठून उभं राहायचं. आरती होईल आणि त्यानंतर शेठचं भाषण होईल. उठून उभं राहा. बोला एकोट एकोट. अरे सदानंदाचा एकच छंद. राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा. रेडी 1 2 3 स्टार्ट म्युझिक. जय देवी जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते. त्रिवार वंदितो तुझला जय अहिल्या माते. जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते. सत्यप्रिय न्यायप्रिय प्रजाहित दक्षिते. सत्यप्रिय न्यायप्रिय प्रजाहित दक्षिते. शांतिप्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षिते. शांतिप्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षिते. 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार करीते. मस्जिदी मंदिरी विहारास दान अर्पिते. कर्म कर्म धर्म नदी घाट बांधिते. जाणे वर्म सत्कर्म पशु पक्षी तारते. जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते. गौंड कात करी पेंढाऱ्यांना जोडते. गौंडकात करी पेंढाऱ्यांना जोडते. राष्ट्रहितासाठी भल्या माणसांना जोडते. राष्ट्रहितासाठी भल्या माणसांना जोडते. पुरी दुःख तरी प्रजा सुखास्तव राबते. शेतकरी कष्टकरी आनंदाने राहते. करणारी महेश्वरी सन्मानाने नांदते. तान भूक प्रजा सुख मुखी घास भरविते. जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते. जय देवी जय अहिल्या माते.
राग क्रोध मत्सरास जाळूनी तू टाकले जनतेच्या कल्याणा आयुष्य सारे वेचले विरंगी फ्रेंच डच सारे आदराने वाकले अजरामर नाम तुझे जगतात जाहले शत्रु मित्र जन सारे पुण्य श्लोक बोलले जय देवी जय अहिल्या माते त्रिवार वंदितो तुझला जय अहिल्या माते जय देवी जय अहिल्या माते बोला एल्को हात वरती करायचे एल्को राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा आणि यानंतर आपणा सर्वांशी बोलतायत पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी ज्ञानोबा तुकोबारायांचा बहुजनांचा धारकरी आणि येणाऱ्या जत विधानसभेचा बहुजनांचा आपला सर्वांचा लोकनेता मानकरी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांसाठी. हॅलो बोला एल्को आवाज कमी येतोय हात वरती करायचे एल्को अरे एकच छंद आज आपल्या देशाच्या निर्मितीमध्ये या देशातल्या लाखो लोकांच्या हाताला काम देणारे प्रचंड श्रीमंत असताना सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवरती होते, कोरोनाची प्रचंड महामारी जेव्हा या देशामध्ये आली, श्रीमंत तर खूप लोक आहेत, परंतु कोटी रुपये कोरोनाशी सामना करण्यासाठी दिले असे आदरणीय उद्योगपती रतन टाटा साहेब यांचं आज देशावर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली. मी आदरणीय उद्योगपती रतन टाटाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आरेवाडीच्या या बिरोबाच्या बनामध्ये जमलेल्या सर्व बहुजनांचं, ओबीसींचं, मायनर ओबीसींचं, भटक्या विमुक्तांचं, गरीब मराठा समाजातील आलेल्या माझ्या तरुण मित्रांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुम्हा सर्वांना मानाचा जय मल्हार करतो. गेल्या अनेक दशकांपासून आपण ज्या गोष्टीसाठीच्या जवळ जाताना आपला संघर्ष दिसतोय, बिरोबाच्या बनामध्ये गेल्या काही वर्षांपासून बहुजनांचा दसरा मेळावा घेतोय.
मी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, आरेवाडी गावचे सर्व ग्रामस्थ, यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही पाठीमागं ठामपणे उभं राहिला, तुम्ही परवानगी दिली, तुम्ही पाठबळ दिलं, तुम्ही सदिच्छा दिल्या आणि त्यामुळं एवढा मोठा जनांचा दसरा मेळावा आरेवाडी परत एकदा समस्त आरेवाडीकरांना आणि बिरोबा देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त. काशीलिंग आणि वीर या शब्दाचा अपभ्रंश होऊन बीर हा शब्द पुढे आला. म्हणजे या महाराष्ट्रातला, कर्नाटक, आंध्र प्रदेशातला जो बिरोबाचा भक्त आहे तो स्वतः वीर आहे. त्याच्या आणि त्यामुळं आपण बिरोबाचे सगळे भक्त एका ठिकाणी आलो आहे. दौलत नानांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, माझे मित्र शिवानंद हैबतपुरे साहेब आले, बोलता आलं नाही. हे बघा, आपण कपाळावरती आडवा भंडारा लावतो. जो कपाळावरती आडवा भंडारा लावतो व्यवस्थेमध्ये आडवी मांडणी करतो तो कपाळावरती भस्म लावतात, त्यांची सुद्धा मांडणी आडवी आहे. पण जर कोण चुकून आमच्या आडवा आला तर त्याला आडवा करण्याची क्षमता सुद्धा ठेवतो. त्याच्या बनामध्ये हजारो बोकडं कापली जातात, पण बिरोबाला नैवेद्य हा शाकाहारी दाखवला जातो आणि सूर्याबाला नैवेद्य हा मांसाहारी दाखवला जातो. हे आराध्य दैवत आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून गरीब मराठा समाजापासून बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आपण आपली ठेवली पाहिजे आणि ती भूमिका घेऊनच बिरोबाच्या बनातून आपण आपल्या घराकडे गेलं पाहिजे. हे तुम्हाला मला कळकळीनं सांगायचं आहे. करणार की नाही ही वेळ नाही आहे. आता राजकीय शहाणपण आपल्या जवळ असलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा वाद पेटवलाय. मित्रांनो, यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसतंय. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. राज्य सरकारनं सांगितलं की ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, पण तरी सुद्धा वाद निर्माण व्हावा यासाठी ओबीसीतूनच आरक्षण अशी मागणी महाराष्ट्रामध्ये केली जाते. मला महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या मुलांना ही बाब निदर्शनास आणून द्यायची आहे की मित्रांनो, ओबीसीतून आरक्षण मिळाल्याच्या नंतर सर्व कल्याण होतंय असा जो गैरसमज पसरवलाय तो दादांत खोटा आहे. 2023-24 ची जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राज्यसेवेची परीक्षा घेतली गेली, ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक म्हणजे DYSP, तहसीलदार अशा ज्या क्लास 1 पोस्ट आहेत आणि त्याचा निकाल कधी लागला 26/9/2024 ला. म्हणजे मी बोलतोय तुमच्या समोर 10 ऑक्टोबरला आणि हा निकाल लागलाय 26 सप्टेंबरला. म्हणजे 14 दिवसापूर्वी निकाल लागला. आणि निकाल काय आला? या निकालामध्ये पहिल्या 20 मुलांचा विचार केला तर पहिल्या 20 मुलांमध्ये ओपनचं मी सांगतोय, ओबीसीचं, एनटीचं, व्हीजेएनटीचं, SC STचं सांगत नाही,
ओपनची मी लिस्ट सांगतोय, मेरिट लिस्ट. त्या ओपनच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिली 16 मुलं ही ओबीसीची ओपन मधून आलेले आहेत. माझे सगळे मित्र मराठा समाजाचे इथं आहेत. ओपन मधनं ही मुलं आलेले आहेत. आणि महेश घाटुळे नावाचा घारगाव तालुका कळमचा पोरगा, हा धनगर समाजाचा पोरगा ओपनच्या लिस्ट मध्ये पहिला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, पहिला आलेला आहे. म्हणजे मराठा समाजाला जे सांगितलं जात आहे की ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर आमचं कल्याण होणार आहे, अरे या ओबीसी घटकातली एनटी मधली भटक्या विमुक्तातली पोरं ओपनच्या मेरिट मध्ये 20 पैकी 16 आलेत. त्याची यादी मी तुमच्या समोर मांडतोय. 20 पैकी 16. मग तुम्ही गरीब मराठा समाजाला कशासाठी फसवताय? गरीब मराठा समाजाच्या मुलांना कशासाठी आशा लावताय? दुसरी यादी आली PSI ची, पोलीस उपनिरीक्षक 2022चा पदाचा निकाल 19/9/2024 ला जाहीर झाला. म्हणजे मागच्या महिन्यातल्या 19 तारखेला हा निकाल जाहीर झाला. आणि त्यामध्ये अमोल घुटुकडे नावाचा दिडभागवाडीचा तालुका मान मधला जिल्हा साताऱ्याचा एका मेंढपाळाचा पोरगा महाराष्ट्रामध्ये ओपन मेरिट मध्ये पहिला आलाय, ओपन मेरिट मध्ये पहिला आलाय. म्हणजे मी सांगतोय काय की पहिली जर 20 यादी काढली PSI ची, तर ओपन मेरिट मध्ये ओबीसींची, मायनर ओबीसींची, भटक्या विमुक्तांची पोरं 10 मुलं PSI झालेत. पहिल्या लिस्ट मधलं सांगतोय 10 जण 20 मधलं. आणि म्हणून जो संभ्रम महाराष्ट्रामध्ये तयार केला, मराठा विरुद्ध ओबीसी वाद गावगाड्यामध्ये तयार केला, तर तो अनाठायी वाद ज्या लोकांनी लावलाय त्या लोकांनी मराठा समाजाचं नुकसान करू नये, मराठा समाजाचं मात्र करू नये, एवढंच मला या मेरिट लिस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर आणायचं आहे. आज आपण आरेवाडीच्या बनामध्ये सगळे आला, ना तुम्हाला गाडी पाठवली, ना तुम्हाला घोडं पाठवलं, ना तुम्हाला पैसे दिले. तुम्ही सगळे उत्स्फूर्तपणे इथं आलाय. यामध्ये माझा स्वार्थ नाही आहे. यामध्ये आपला स्वार्थ हाच आहे की जर तुम्ही संघटित झाला, जर तुम्ही एकत्रित आला, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये नेमकी भूमिका काय घ्यायची याची जाण येईल. एकमेकांना तुम्ही भेटताय. आता तुम्ही सगळे बसलाय, तुम्ही एका गावातले नाही, तुम्ही एका तालुक्यातले नाही, तुम्ही एका जिल्ह्यातले नाही, राज्यातल्या कानाकोपऱ्यातून काही ना काही घटक इथं या मेळाव्यासाठी आलाय. आणि तोच माझा स्वार्थ आहे की तुमच्या भेटीगाठी झाल्या पाहिजेत, तुमच्या ओळखी पाळखी झाल्या पाहिजेत, तुमचं एकमेकांशी बोलणं झालं पाहिजे, आपण काय नेमकी राजकीय भूमिका घ्यायची याच्यावरती तुमची चर्चा झाली पाहिजे. यासाठी हा दसरा मेळावा आहे. आणि तो दिवसेदिवस वाढत चाललाय, दिवसेदिवस. फक्त आम्ही तारीख जाहीर केली, आरेवाडीचे सगळे पुजारी या ऑफिसमध्ये बसून आम्ही एक बाईट दिली, सांगितलं की 10 तारखेला 4 वाजता आपल्याला दसरा मेळावा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कुणी फोन केला नाही, तुम्हाला कुणी यायलाच पाहिजे असं अजिबात सांगितलं नाही, तरी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलाय. मी विश्वासानं सांगतो, जर अशी ताकद वाढत गेली तर एक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू हा आरेवाडीचा बिरोबा बन ठरेल. हे केंद्रबिंदू ठरेल. आणि ते केंद्रबिंदू ठरवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आला पाहिजे, एक जीव झाला पाहिजे, ताकदीनं एकत्रित आलं पाहिजे, आपली भूमिका मांडली पाहिजे, आपण आपल्या विषयावरती बोललं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या विषयावरती बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी न्याय देईल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही मित्रांनो. आणि म्हणून हे सगळे विषय तुम्ही समजून घ्या. BK कोकरेंनी जी संघटना स्थापन केली होती महाराष्ट्रामध्ये, त्या संघटनेचा बारामतीच्या बांडगुळांनी माती केली, खून केला, राजकीय खून केला. नंतर BK साहेबांचा मृत्यू झाला. अरे तो मृत्यू मी समजत नाही, तो राजकीय खून समजतो. BK कोकरेंच्या काळामध्ये एवढी यंत्रणा नव्हती, आपण एकत्रित येऊ शकत नव्हतो, ताकदीने त्या विषयावरती बोलू शकत नव्हतो. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आता तुमच्याकडे सगळ्या सोशल साईट आहेत, तुम्ही त्याच्यावरती व्यक्त होऊ शकता, त्याच्यावरती बोलू शकता, तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता. आणि म्हणून BK कोकरेंचा ज्यांनी राजकीय घात केला त्या लोकांचा घात करण्याची वेळ आता आपल्या समोर आलेली आहे. आणि म्हणून जो महाराष्ट्रातला प्रस्थापित आहे त्या प्रस्थापिताला गाडण्याची भूमिका
तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तुम्ही जर ती भूमिका ठेवणार नसाल तर तुम्ही पुढे काय करू शकत नाही. एकटा गोपीचंद काय करू शकत नाही. तुम्हाला बोलतोय, आम्ही ऐकतो आणि जातो. तुम्ही त्या भूमिकेवरती आलं पाहिजे. गरीब मराठ्याचं पोरगा असू द्या, त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा. पण प्रस्थापिताला खोल खड्ड्यात गाडण्यासाठी जे जे करावं लागेल ते तुम्ही करण्याची गरज आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जमल की नाही जमल? जमल की नाही जमल? तुम्ही सगळ्यांनी निवडणुकामध्ये तिकीट मागा. गरीब मराठ्यांच्या पोरांनी तिकीट मागा. ओबीसीच्या, मायनर ओबीसीच्या, भटक्याच्या पोरांनी तिकीट मागा. जिथं जिथं तुम्हाला लढायला संधी मिळेल तिथं तिथं तुम्ही लढलं पाहिजे. जो लढतोय त्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. नाहीतर लढा म्हणजे सगळ्यांनी जाऊन अर्ज भरा असा त्याचा अर्थ होत नाही. ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीमागे उभा राहावा. बहुजनांना या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याग करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? त्याग करावा लागणार आहे. एखादा गरीब मराठ्याचं पोरगं उभं राहतंय, आपण थांबायचं, त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. एखादा माळ्याचं पोरगं उभं राहतंय, आपण बाकीच्यांनी थांबायचं, त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. एखादा वंजारी समाजाचा पोरगा लढतोय ताकदीनं, त्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे, आपण सगळेजण थांबायचं, त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. एखादा धनगर ताकदीनं लढतोय, त्याच्या मागे तुम्ही उभं राहायचं, बाकीच्यांनी थांबायचं. एखादा रामोशाचा पोरगा म्हणत असेल की मी महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आम्ही एकदाही गेलो नाही, आम्हाला लढायचं आहे, त्या पोराच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभा राहायला पाहिजे. हा त्याग तुम्ही आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे. नाहीतर उठला आणि पळाला काही उपयोग होणार नाही, माती होईल. हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल परवाच्या दिवशी आला. तिथं जाट आंदोलन हे जोरात सुरू होतं आणि ते बघता तुम्ही टीव्ही वरती बघितलं, मारामाऱ्या, भानगडी, सगळी दादागिरी. तिथला ओबीसी, तिथला मायनर ओबीसी एकत्रित आला आणि त्यांचे काँग्रेसचे तिथले मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले आणि राज्याचा निकाल बदलला. आपली निवडणूक आता पुढच्या महिन्यामध्ये येते. तर तो जे स्वप्न इथं शरद पवार बघतायत महाराष्ट्रामध्ये, जाती जातीमध्ये भांडणं लावून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, ते शरद पवारांचं स्वप्न उद्ध्वस्त करायची तयारी गरीब मराठा, ओबीसी आणि मायनर ओबीसीनी ठेवली पाहिजे. ठेवणार की नाही ठेवणार? मी बोलतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे? अरे ते तुमच्या मताचा वापर करून घेणार आणि त्यांना पाहिजे तसा अजेंडा राबवणार. परवा ते कुठं तरी गेलते इंदापूरला. ते काय म्हणतायत की तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. काय? तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. मग आता 40 वर्ष काय तिथं तुम्ही लुटत होता का? 40 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, बरोबर की नाही? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री, आता परत तो नातू, त्याला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलंय. हा आजा आणि नातू आपण मेंढ्या राखतो. मेंढ्याकडे गेल्यानंतर आपण फरूड बघितलाय का? माहित आहे ना फरूड? एवढा एवढा असतो पण ताटतोलय. ह्या फरडासारखी यांची तरा झालेली आहे. ह्या जाती जातीत भांडणं लागल्यामुळं त्यांना वाटायला लागलं की आता आम्ही या महाराष्ट्रामध्ये काहीतरी करू. पण ते तुमचं स्वप्न, गावातले सुतार जरी एकत्रित आले, हे नीट ऐका, एका विधानसभा मतदारसंघामध्ये गावात सुताराची 2-4च घरं असतात आणि अख्ख्या मतदारसंघाचा हिशोब केला तर ती 500 घरं निघतात. लोहारांचा हिशोब केला तर ती 500,000 घरं निघतात. सोनाराचा विचार केला, कुंभाराचा विचार केला तर ती 500,000 घरं असतात. यांना जरी जुळवलं तर महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद सोनार, सुतार, लोहार, कुंभार या छोट्या मायनर 4 जातीमध्ये आहेत. तुम्ही जर सगळे एकत्रित आला तर तुम्ही काय करू शकताय याचा विचार तुम्ही करा. स्वतःची ताकद स्वतःला कळत नाही, त्याला दुसऱ्याला सांगावं लागतं, अरे तू ताकदवान आहे, तुझ्यामध्ये मोठी क्षमता आहे. अरे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे, प्रचंड मोठी ताकद आहे. ती ताकद तुम्ही विसरू नका. ती सगळी ताकद एकत्रित करा. गावात गेल्यानंतर सगळ्या लोकांना एकत्रित करा, एकजूट करा. दसरा आहे आता 12 तारखेला. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सगळ्या लोकांना जाऊन भेटा, गरीब लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आपल्याला राजकीय दिशा आता बदलवायची आहे. या सरकारमध्ये मी आमदार म्हणून तुम्ही मला पाठवला, अनेक गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला.
आणि सरकारनं सुद्धा खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. ओबीसींच्या साठी 12 लाख घरं, मोदी आवास घरकुल योजना. कधी कुठल्या सरकारला वाटलं नव्हतं की ओबीसीला घरकुल द्यावं. तो पंतप्रधान आवास घरकुलची वाट बघायचा. यावर्षी 3 लाख ओबीसींना घरं दिली. त्यांची घरं बांधायचं काम सुरू आहे आणि दुसरी 3 लाख घरं देण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या 4 वर्षामध्ये 12 लाख घरं ओबीसींना द्यायची आहेत. भटक्या विमुक्तांना 50,000 घरं दिली सरकारनं. आणि मला आनंद आहे की धनगर समाजासाठी 25,000 घरं या वर्षी दिली. त्या घरांचं सगळ्या काम सुरू आहे मित्रांनो. म्हणजे जिथं आम्ही जातोय तिथं आम्ही काम करतोय. नुसती घरकुलं दिली म्हणून विषय संपत नाही. आज सरकारने एक चांगला निर्णय घेतला. काय घेतला? ओबीसींची 8 लाखाची क्रिमिलेअरची अट 15 लाखापर्यंत करण्याची राज्य सरकारनं मागणी मंजूर केलेली आहे. हा खूप मोठा निर्णय आहे मित्रांनो. आपले शिक्षक असतात, आपले नोकरदार असतात, त्यांना पगार 1-1 लाख असतो आणि म्हणून त्या पगारावरती त्यांचं सगळं चालतं अशातला विषय नाही. त्यांना 8 लाख रुपये क्रिमिलेअरची अट होती, त्यांना कुठली सवलत मिळत नव्हती. राज्य सरकारनं निर्णय केला आणि 15 लाख पर्यंतची क्रिमिलेअरची अट वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय आज सरकारनं इथं घेतलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. आज दसरा मेळावा आपला होतोय. तिकडं सावरगावला पण दसरा मेळावा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केलेला भगवानगडाचा मेळावा तो सावरगावला होतोय. वंजारी समाजालाही माझी विनंती आहे, या भटक्या विमुक्तांनी तुमच्याकडून लढण्याची ताकद घेतलेली आहे, तुमचा आदर्श घेतलेला आहे. पराभव राजकारणामध्ये होत राहतात. गोपीनाथ मुंडे साहेबांचा सुद्धा पराभव झाला होता, परंतु गोपीनाथ मुंडे साहेब लढले, ताकदीनं पुढे आले आणि अख्खा महाराष्ट्र बांधला. असं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सारखं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ताकदीनं पुढे जायचं आहे, सगळ्यांना एकत्रित करायचं आहे. आणि संघर्ष तर आपल्या 5वीला पुजलाय. संघर्षाला भीक घालायचं कारण नाही. आपण ताकदीनं एकत्रित होऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि बिरोबाच्या बणामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे, इथल्या मातीमध्ये इतकी ताकद आहे. इथली माती जरी कपाळाला लावली तर तुम्ही कुणालाही भिडू शकता, कुणाच्याही विरोधामध्ये संघर्ष करू शकता. इतकी क्षमता या आरेवाडीच्या बिरोबाच्या बाणामध्ये आहे. ही माती कपाळाला लावून तुम्ही जावा. ही माती कपाळाला लावून गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसलीच अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही. कसलीच अडचण येणार नाही. रात्री एक प्रकार घडला. मुंबईतून इकडे येत असताना एक पत्र आलं, शुद्धीपत्रक सरकारनं काढलं. आणि शुद्धीपत्रकामध्ये काय होतं? जो धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढतोय, धनगर राज्यामध्ये नाही हे सरकारकडून सिद्ध करून घेतलंय, मान्य करून घेतलंय. जे धनगराचे 6 दाखले होते तेही रद्द करून घेतले. आणि काल रात्री एक शुद्धीपत्रक आलं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हणताय? महसूल आणि वन विभागाचं ते शुद्धीपत्रक होतं आणि त्यामध्ये असं म्हटलंय काय की 36 नंबरला धनगर आहे तिथं धनगड वाचावं. म्हणजे आता धनगड राज्यातलं नाही हे सिद्ध झालं. आणि सरकारनं तसं पत्रक शुद्धीपत्रक काढलं. रात्री हे कळाल्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना फोन केला, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना फोन केला. ते पत्र त्यांना पाठवलं. त्यांनी ते पत्र वाचलं. हे कुणी काढलंय त्यांनाही माहित नाही. त्यांनी या राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगितलं की हे तात्काळ शुद्धीपत्रक जे काढलंय ते रद्द करा. ज्यांनी ते शुद्धीपत्रक काढलंय त्याच्यावरती कारवाई करा, त्याला निलंबित करा, त्याला सस्पेंड करा. मग राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी रात्री बोललो आणि रात्री 1 वाजता त्यांनी आदेश जाहीर केला. आपले लगेच घडी लगेच व्यक्त होतात, तो आदेश आहे तो खरा की खोटा? अरे म्हणजे आम्ही काम करतोय ते खोटं आहे का? आम्ही तिथं आहे ना सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला. आणि आज सकाळी व्यवस्थितपणे ज्या पद्धतीनं आपल्याला ड्राफ्ट पाहिजे तशा पद्धतीनं हे शुद्धीपत्रक रद्द केल्याचा राज्य सरकारनं पत्र काढलं आणि ते आपल्या सगळ्यांना दिलं. मित्रांनो, आता आपली लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आपला आता दसरा सुरू आहे. 9 दिवस नवरत्न सुरू आहेत. 9 दिवस आपण उपवास करतो आणि 10व्या दिवशी विजयी दसरा, आपण दसऱ्या दिवशी विजयी मेळावा करतो. आपल्या आरक्षणाचे 9 दिवस संपलेले आहेत. आपण त्या विजया दिवसाची वाट बघतोय. सरकारनं तो तात्काळ विजयाचा दिवस लवकर आणावा. धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि धनगरांना भंडारा उधळण्याची संधी राज्य सरकारनं आम्हाला द्यावी, ही विनंती माझी राज्य सरकारकडे आहे. आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका.
आपण संघर्ष करतोय. सरकार जरी असला तर सरकार बरोबर आपण जिथं गरज पडेल तिथं 2 हात केलेले आहेत. पण सरकारनं अहिल्यानगर हा मोठा विषय घेतला हातामध्ये. अहमदनगरचा अहिल्यानगर, कालच मराठवाड्यामध्ये जे इसापूर धरण आहे त्या धरणाचं नाव बदलण्याचा निर्णय केला आणि त्याला राजे नौसाजी नाईकांचं नाव दिलेलं आहे. असे पण तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही संघटित राहावा, एकजूट राहावा आणि आपण सगळे ताकदीनं पुढे जाऊ. येळकोट येळकोट. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर स्वर्गीय समाजरथ आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यासाठी पाठपुरावा केला. आपल्या नेत्याने नुसता पाठपुरावा केला नाही तर समस्त लोणारी समाजाच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा सन्मान होत तो त्यांनी स्वीकारावा. एकच छंद है आमचा गोपीचंद. एकच छंद आमचा गोपीचंद. कधी घेऊन मुलं, कधी हातात घेऊन काठीर, कधी घोंगड खांद्यावर, कधी घेऊन गजीचा ढोल, असं ओळखून मातीचं मोल, कधी घोंगड खांद्यावर, घालून पटका मारतोय फटका अन्यायाच्या आमदार साहेबांना वेळेअभावी भाषण आपली आरती चालू झाल्यामुळं आटोपतं घ्यावं लागलेलं आहे. तरी सुद्धा साहेबांनी आपल्या ह्या देवस्थानसाठी 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. 4 दिवस झालं आणि 8 महिने आपल्या देवस्थानच्या निवाऱ्यासाठी सोयीसुविधा 3.5 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे संजय काका पाटील यांनी सुद्धा आपल्या देवस्थानच्या बांधकामासाठी 2 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. ह्या दोघाही बहुमल रत्नांचं मी आरेवाडी ट्रस्ट आणि पुजारी आणि समाज बांधवामार्फत हार्दिक अशीच आम्हाला देवस्थानला मदत करावी ही बिरोबाचरणी विनंती करतो. बहुजनाचे कैवारी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो की अखिल लोणारी समाजसेवा संघ विष्णुपंत दादरे साहेब आर्थिक महामंडळ व्हावं म्हणून अतोनात प्रयत्न करणारे बहुजनाचे कैवारी गोपीचंद पडळकर साहेब यांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी मोटे सारिका.